भटकंतीचा निरोप मँगो हॉलिडेज. हवा ढगाळ होती. गार वारा सुटला होता. लंडनमधल्या आपल्या छोट्याशा घरात नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा नेव्हिल आपल्या आजोबांवर वैतागला होता. त्याच्या लंडनकर आजोबांनी आपल्या मृत्यूपत्रात काही रक्कम ही थेम्स नदीच्या नावानं दिली होती. बाबा, तुम्ही तरी सांगायचं होतं, अशी संपत्ती नदीला कोण दान करतं का? नेव्हिल वैतागून म्हणाला. त्यावर त्याच्या बापानं जॉननं नुसतंच एक स्मित हास्य केलं. हातातला चहाचा कप खाली ठेवत त्याचे आजोबा विल्यम शांतपणे म्हणाले, बेटा नेव्हिल, थेम्स होती म्हणून लंडन उभं राहिलं बरं. तुम्हा पोरांना टॉवर ब्रिज जवळचे जुने भाग अजून ठाऊक नाहीयेत. मसाल्याच्या कितीतरी जुन्या वखारी होत्या. गोधी म्हणजे दुसरं घरच रे आमचं. आज देखील गेलास तर मसाल्याचा, केशराचा दरवळ सुटतो तिथे. आफ्रिका डॉक, इंडिया डॉक, किती डॉक्स सांगू. कितीतरी देशातून कापड, मसाले, चहा, रबर काय काय येत असे. केवढा व्यापार होता. कोळसा यायचा. लंडनमध्ये वीज आली तीही थेम्समुळेच. जहाजांची नुसती ये जा चालायची. आयुष्य गेलं थेम्सवर आमचं. तुझ्या बापाचं शिक्षण, नोकरी, हे आलेले चांगले दिवस, ही सगळी त्या थेम्सची कृपा. ऋण फेडता येण्यासारखं नाही. कृतज्ञता म्हणून ही छोटीशी भेट. लक्षात ठेव नेव्हिल, थेम्स नसती तर लंडन नसतं. जॉनच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य तसंच होतं. नेव्हिल मात्र आजोबांच्या मुद्द्यावर विचारात पडला होता. विल्यम हे एक उदाहरण. अशा कितीतरी लोकांनी थेम्सच्या ट्रस्टला देणग्या दिल्या आहेत. कारण लंडन वसलं ते थेम्समुळेच. लंडन मधली ही एक नदी, पण रोमन काळापासून हिला महत्व आहे. रोमन येण्याच्या अगोदर थेम्सच्या काठावर ट्रिनोव्हॅन्टम नावाची स्थानिक आदिवासी जमात राहत होती. ख्रिस्तपूर्व 54ला रोमन सम्राट ज्युलियस सीझर आपलं सैन्य घेऊन आला. त्याच्या डायरीत या आदिवासी जमातीच्या नोंदी आढळतात. सीझरने ही वस्ती काबीज केली आणि तिथं गाव वसवलं. आदिवासी वस्तीला लंडन असं म्हणत, म्हणजे नदी काठची वसाहत. पण रोमन लोकांनी त्याचं नाव बदललं आणि ते लॅटिनमध्ये त्याला लॉन्डोनियम म्हणू लागले. एवढं करून रोमन लोक इटलीला परतले. लंडनचं रोप वाढायला पुढचं शतक उजाडावं लागलं. रोमन सम्राट क्लॉडियस त्याचं सैन्य घेऊन आला. त्यानं थेम्सवर पहिला पूल बांधला. हा सर्वात जुना, पुढे प्रसिद्ध झालेला म्हणजे लंडन ब्रिज, जो आजवर त्याच जागेवर कितीतरी वेळा परत बांधला गेला आहे. रोमन साम्राज्याचं पश्चिमेकडचं एक महत्वाचं व्यापारी केंद्र म्हणून लंडन उदयाला आलं. त्याची पुढे वाढ झाली तीही व्यापारामुळेच. या सर्व भागाला तेव्हा रोमन ब्रिटेनिया असं म्हटलं जात असे. छोटी छोटी राज्य होती. दक्षिण भाग घेऊन झाल्यावर रोमन उत्तरेकडे गेले. तिथे राणी बोडसिया राज्य करत होती. रोमन सैन्यानं तिच्या नवऱ्याला मारलं आणि मुलींवर बलात्कार केले. त्यामुळे ती लंडनवर चालून आली. त्याकाळी लंडनमध्ये बरीचशी लाकडी घरं होती. सुडानं पेटलेल्या राणीनं लंडनमध्ये जाळपोळ केली. शहर पेटवलं. कितीही झालं तरी शेवटी रोमन तिच्या दृष्टीनं परकेच. जुन्या लंडनमध्ये आजही खोल खणत गेलं की जुन्या जळालेल्या लंडनच्या खुणा सापडतात. राणीची आठवण म्हणून आज लंडनमधल्या बिग बेन समोर वेस्टमिन्स्टर ब्रिजच्या सुरुवातीलाच या राणीचा तिच्या मुलींबरोबर उघड्या रथातला सुंदर पुतळा आहे. आणि बाजूला अर्थातच लंडनची जलदायिनी थेम्स. या वेस्टमिन्स्टर ब्रिजवर उभं राहून तुम्ही या डावीकडच्या राणीच्या पुतळ्याच्या बाजूने पाहाल तर त्या भागाला व्हिक्टोरिया एम्बॅकमेंट म्हणतात. तर नदीच्या उजवीकडच्या भागाला अल्बर्ट एम्बॅकमेंट. एम्बॅकमेंट म्हणजे पायऱ्या नसलेले उतरते घाट. अनेक वर्षांपूर्वी बऱ्याचशा भागात थेम्स बंदिस्त नव्हती. शहरातलं सांडपाणी तिच्यातच सोडलं जात असे. त्यामुळे तिला उघड्या गटाराची अवकळा येत असे. साहजिकच रोगराईतही वाढ होत गेली. तेव्हा हे एम्बॅकमेंट्स बांधले गेले. सांडपाणी मात्र दूर समुद्रात सोडलं जाईल.
गोडसिया राणीच्या हल्ल्यात निम्म्याहून अधिक लंडन उद्ध्वस्त झालं, पण काही काळातच ते नव्यानं जन्माला आलं. कदाचित रोमन्स त्या काळात लंडनमध्ये होते म्हणून असेल, कारण रोमन्स गेल्यावर मात्र लंडनला हालाखीचे दिवस आले. त्यातून लंडन कसं घडत गेलं ते पुढच्या भागात.